नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सध्या नवरात्रीचा हा कार्यक्रम असतो आणि सुभेदारांच्या घरामध्ये कल्पनाने नवीन सुनाच्या हाताने म्हणजे सायलीच्या हाताने घटस्थापना केलेली असते। तेव्हा घरातील वातावरण खूपच खुश असते, कारण सायली एका खूप मोठ्या भयानक संकटातून घरी आलेली असते आणि देवीचा तो चमत्कार म्हणून सायली ही आता लवकरच तन्वी असल्याचे सुद्धा सिद्ध होणार असते। तेव्हा मात्र प्रतिमा ही अगदी सायलीला भेटून गेलेली असते आणि तिला जीवदान सुद्धा देऊन गेलेली असते। मात्र आता देवी आईच्या कृपेने प्रतिमा आणि सायलीची यांची भेट सुद्धा होणार असते। तेव्हा जेव्हा सायलीने घट बसवलेला असतो तर पूर्णाजी सायलीकडेच बघत असते की सायली ही अगदी प्रतिमासारखंच वागते। गणपती बाप्पांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सायलीने अगदी प्रतिमाचे हे नैवेद्य आणि प्रतिमाची फुलांची सर्व तिचे जे काही गुण आहे ते आपल्या सायलीमध्ये आहे आणि त्या प्रियामध्ये मात्र कोणतेही असे गुण का दिसत नाही। प्रिया तर ही तन्वी आहे असे सर्वांना वाटत असते, मात्र ती खोटी असते। तेव्हा देवी आईने ठरवलेले असते की आता सायलीला या घरची ओळख तिची व्हायलाच हवी आणि अर्जुनने तर पूर्णाईजीची इच्छा पूर्ण केलेली असते, कारण पूर्णाई आजीला वाटत असते की सायली ही कोणती तरी कुठली मुलगी आणि आपल्या अर्जुनने तिच्याशी लग्न केले, जिच्याशी लग्न व्हायला हवे होते तिच्याशी त्याचं लग्न नाही झालं आणि कोण कुठल्या मुलीला घरात घेऊन आला। अर्जुनच्या कोणत्याही लग्नाचं आपल्याला काही पाहायला भेटले नाही, म्हणजे ते लग्नच आपण डोळ्यांनी अनुभवलं नाही। तेव्हा चक्क अर्जुनने पूर्णाई आजीची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न केलेले असते आणि पूर्णाई आजीला दाखवून दिलेले असते की आता मी सायलीच्या गळ्यात तुझ्यासमोर मंगळसूत्र सुद्धा घातले आणि तिच्या कपाळात कुंकू सुद्धा भरले, त्यामुळे आता आमचे हे लग्न एका नवरा बायकोच्या बंधनात जे असते ते पूर्ण झाले। तेव्हा पूर्णाई आजीला आता काय उत्तर द्यावे ते समजत नसते। प्रियाचं तर मात्र खूपच जळफळाट झालेला असतो। तेव्हा मात्र घरामध्ये एक जुगतीन आलेली असते आणि जुगतीन आल्यानंतर सायली तिचा प्रेमाने स्वागत करते। अर्जुन सायली सर्वजण तेथेच असतात आणि देवीची आरती झाल्यानंतर जुगतीन ही अर्जुन आणि सायलीकडे बघत असते। तेव्हा ती जुगतीन म्हणत असते की हा अर्जुन आणि ही सायली, तेव्हा लगेच तुमची जोडी ही खूप छान तर दिसतेच, परंतु ह्या जोडीमध्ये नक्की काहीतरी असा दोष आहे। म्हणजे अरे अर्जुन, तुझ्या नावात तर तू अर्जुन दिसतो म्हणजे खूप शूर असा, आणि सायली ही तुझी बायको म्हणजे हिच्या नावामध्ये खूप अशी प्रेमळ माया आणि साजवळती सायली, सर्वावर माया करणारी, प्रेम करणारी। तुम्ही दोघे नक्की काहीतरी लपवता आणि तुम्ही लपवता म्हणजे काहीतरी एक खूप मोठे आपल्या घरापासून लपवतात। तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि सायली अर्जुन विचार करत असतात की जुगतीनाईला हे कसे समजले की आमच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे कसे समजले। सायली म्हणत असते की मला अर्जुन सरांचा खूप राग येतो आणि इतक्या मोठ्या सत्यातून आपण आपल्या कुटुंबाला फसवले, नक्की काहीतरी होईलच। तेव्हा जुगतीन म्हणत असते की तुमचं लग्न हे खोटं आहे आणि तुम्ही हे घरच्यांपासून का लपवले हे सत्य। सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला सुद्धा। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, आत्ता तर मी खऱ्या अर्थाने सायलीबरोबर लग्न केले आणि आमच्या आत्ताच लग्न झाले। जुगतीनाई म्हणत असते की नाही, ज्या मुलीची तुम्ही शोध घेता तीच मुलगी तुमच्या घरात आहे आणि इतक्या दिवसापासून तुम्ही तिची आतुरतेने वाट बघून सुद्धा तिचा रागराग केला आणि तीच मुलगी म्हणजे तिच्या पायावर एक जन्मखून आहे, ज्या मुलीचा तुम्ही शोध घेता ती। तेव्हा सायलीच्या पायावरती जन्मखून म्हणजे तुळशीच्या पत्राची खून असते, तर ती तुळशी पत्राची खून बघून मात्र सर्वांना आनंद होतो आणि हीच आपली सायली आहे हे सर्वांना समजते। तेव्हा आरती चालू असताना जेव्हा हे रविराज काका आरती करत असतात आणि सायली तेथेच असते, तर रविराज काका या घराची ही तन्वीच ही हक्कदार आहे म्हणून तिच्या हातामध्ये ते आरतीचे ताट देतात, तर तिच्या हातातून ते ताट खाली पडते आणि देवी आईचा खूप मोठा असा चमत्कार होतो आणि सायली येते आणि सायली चक्क अलगत अशी ती निरांजन झेलते। तेव्हा मात्र सर्वांना धक्काच बसतो। सर्वजण विचार करत असतात की प्रतिमाची असे प्रत्येक गुण आपल्या सायलीमध्ये का, आणि देवाला सुद्धा काय वाटत असेल की सायलीच्याच हातून हे सर्व व्हायला हवे आणि ते सर्व सायलीच्याच हातून का घडते। तुळशी पत्राची खून सुद्धा ह्या सायलीच्याच पायावर, म्हणजे नक्की असा काय संकेत आहे आणि देवी आई काय संकेत देते। तेव्हा जुगतीने सांगितलेले सर्वांना खरे वाटते। कल्पनाला मात्र टेन्शन आलेले असते की जुगतीने असे का म्हटले असेल की
सायलीच्या पायावर जन्म खून आणि अर्जुन आणि सायलीचे नातं खोटं आहे, तेव्हा कल्पना ही अर्जुन सायलीला विचारण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र अर्जुन सायली काही सांगत नाही. तेव्हा मात्र जेव्हा ही सायली ही देवीची पूजा करत असते आणि खूप छान असे देवीचं तिने आरती केल्यानंतर एक असं भजन म्हणत असते, तेव्हा ते भजन ऐकल्यानंतर पूर्णाईच्या कानात मात्र खूप मोठा असा धक्का बसतो. कारण तेच भजन हे प्रतिमाने गायलेले असते आणि ते भजन म्हटल्यानंतर म्हणते की पूर्णाईला वाटते की आपली प्रतिमा आली की काय. तेव्हा बाहेर येऊन सर्वजण बघतात तर सायली ते गात असते आणि सायलीचा तो आवाज आणि देवी आईची ती भक्ती बघून प्रतिमा हीच आपली म्हणजे सायली तिचीच मुलगी आहे आणि नक्की प्रतिमाचे सर्व आवाज, सूर आणि गुण हे आपल्या सायलीत आहे. तेव्हा मात्र सर्वांना आणखीनच धक्का बसतो आणि प्रियाचा तर मात्र जळफळाट होत असतो. कारण तिला आता असे वाटत असते की हा देवसुद्धा त्या सायलीचाच पाठिंबा देतो. आता मी ह्या घरापासून जास्त नाही खोटं लपू शकत, कारण आता तर प्रत्येक सत्य हे सायलीचं हे यायलाच लागले. त्यामुळे आता प्रिया खूप घाबरलेली असते आणि ती अस्मिताचा आधार घेत असते. मात्र अस्मितासुद्धा प्रियाला म्हणत असते की अगं, या सायलीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रतिमा आत्याची का वाटते ते समजत नाही. आणि जोगतिनीने सुद्धा काय सांगितले, जोगतिनीने असे का म्हटले असेल की त्यांचे लग्न खोटं आहे, म्हणून प्रिया आणि अस्मिताला मात्र ते शोधण्याचा हा छंदच लागलेला असतो. तेव्हा मात्र त्या दोघी काही ना काही हा पुरावा सापडत असतात की अर्जुन आणि सायलीचं नातं खोटं आहे, आपण ते सर्वांसमोर कसे आणायचे. तेव्हा मात्र पूर्णाई त्यांना चांगली झापते आणि म्हणत असते की माझ्या सायलीला तुम्ही का असं हिणवता आणि सायली हीच माझी तन्वी आहे. आता तर हे सिद्धसुद्धा व्हायला लागले. तेव्हा मात्र ती तुळशीपत्राची खून बघून सायलीला सुद्धा आनंद होतो, कारण अगदी जे माझ्या हातून घडते ते देवी आईच घडून घेते आणि जोगतिनीने जे सांगितले ते आता सत्य मला अजून लपून ठेवायचे नाही घरच्यांपासून, असे सायलीला वाटत असते. आणि आता हे सत्य लवकरच सर्वांसमोर यायला हवे असे सायलीने ठरवलेले असते. तेव्हा मात्र कल्पनाच्या हातामध्ये ते डिव्होर्स पेपरचे म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहे ते हाती लागणार असतात आणि आता सायली कल्पनाला कसे समजावणार असते आणि या धक्क्यातून ती कशी बाहेर काढणार असते. देवी आईच्या कृपाने सायली हीच तन्वी आहे हे लवकरच सिद्ध होणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.